रे व्हॉट? हॅलो रीना. ही रीना कोण आहे? गेट आउट. मी नीना बोलतेय, तुझी आई. हू इज दिस रीना? सॉरी टीना, कधी आलीस? जय, तुझं काय चाललंय? तू कुठल्या मुलींच्या बरोबर फिरत असतोस? तिच्या बरोबर मी तुला राहायला सांगितलंय, तिच्या बरोबर का नाही आहेस तू आता? You've had it. Get up. क्या पद्धत आहे का उठवायची? ही वेळ आहे का झोपायची? जय, तू असा झोपत राहिला असता तर तुझे काहीही होणार नाही. डू यू अंडरस्टँड? मॅम, टॉक टू माय हँड. डोंट गिव्ह मी दॅट शिट. मी तुला शमिकाच्या फॅमिलीला रिसीव्ह करायला सांगितलं होतं, का नाही गेलास? माते, अभी गेलाय ना. पुत्रा, मला जर का अभिलाच पाठवायचं असतं तर मी त्याला सांगितलं असतं ना डिरेक्टली. मी तुझा वापर नसता केला मेसेंजर म्हणून. तू त्या अभिसारखा समंजस का नाही आहेस रे? कधी कधी ना मला वाटतं की तो अभिच माझा मुलगा असायला हवा होता. यू आर पथेटिक. काय शोधताय? डस्टबिन. इथे कुठे डस्टबिन नाहीये का? डस्टबिन द्या. इट्स ओके अँड डोंट बी फॉर्मल. मला हर हायनेस वगैरे असल्यासारखं वाटतंय आता. काय काय शोधताय वगैरे काय? जस्ट अरे दुरे कर रे. इट्स ओके. हे इथे कुठे मिनरल वॉटर मिळेल का? खूप तहान लागली मला. नाही, इथे स्टॉल आहे, मी पटकन आणू का? नाही, दॅट्स ओके. मी जाऊन आले पण दोन्ही स्टॉल्स बंद आहेत तिथले. शमी, आता मुंबई येईपर्यंत थांब ना ग. नाही री, मी चक्कर येऊन पडेल आता. बरं, गाडीत बॉटल घेऊया ना आपण. नो, तोपर्यंत आय विल बी डेड. मला खूप गरज आहे पाण्याची. एक काम करूयात, इकडे जवळच पाण्याचा नळ आहे. इफ यू वॉन्ट आपण. चालेल चालेल, जाऊयात. चालेल चालेल काय शमी? तू कुठलं पाणी पिणार आहेस? नंतर पोट बिघडल्यावर मला ओरडू नकोस तू. मग जय येईल भेटायला आणि मग तू शट अप री. जाऊयात आपण. शमी, अगं शमी, पोट. शमी, काय ग? पाणी प्यायला गेले नळावरचं. काय? हो ना, नळावरचं पाणी. माहिती काहीतरी बोल. अगं नाही.
विभा, बोला. या तुझ्या पिशव्या तिथे त्यातली एखादी घेऊ का मी? मला जरा हवी आहे. अहो परवानगी काय विचारताय? या ना. नाही, तुमच्याकडे असतात भरपूर, मला माहिती आहे, पण तुम्हाला वेगवेगळ्या कामासाठी लागतात ना, त्या विचारलेलं बरं. या. अभिनी साडी आणली होती ना, त्याची पिशवी आहे. अच्छा अच्छा. माधुरीने पण आणली ना? हो, दोघांनी 2 वेगवेगळ्या साड्या आणल्या. एवढ्या साड्यांची खरंच गरज आहे का? काय एखादी गोष्ट जरुरीपेक्षा जास्त मिळाली ना तर माणसाला त्याची हाव निर्माण होते. अहो मी मागितल्या का साड्या? मुलं आता कमावती झाली आहेत, आणल्या साड्या म्हणून केलं कौतुक. तुम्हाला ना हल्ली कशाचं कौतुकच राहिलं नाहीये. म्हणजे मुलांचं मला कौतुक नसं तुला वाटतं? खरंच तुला वाटतं? काय माहिती का विभा, आयुष्यामध्ये काही तत्व बरोबर घेऊन उराशी बाळगून मी चाललो. माझ्या डोळ्यासमोर माझी मुलं जर ती तत्व धुडकावून लावत असतील तर मला वाईट नाही वाटणार ना. अहो पण तू म्हणते मुलांचं कौतुक नाही तुम्हाला. आता हा आपला हा अभि इतका चांगला हुशार मुलगा शिकलेला, त्याला कुठे नोकरी मिळेल, चांगली सरकारी पगाराची नोकरी मिळेल. सगळं सोडून तो त्या नीनाकडे नोकरी करतो. कशाला? आता माधुरी आपली, तिच्यासाठी मी काय मुद्दामून जाणून बुजून वाईट स्थळ आणणार होतो का? माझी एवढीच बापक अपेक्षा होती, तिचा नवरा कसा असावा? चांगला असावा, सुस्वरूप असावा, शिकलेला असावा, चांगली नोकरी असावी त्याला, आणि मुख्य म्हणजे आपल्या जातीचा असावा. तर ही पळून जाऊन लग्न करते. आणि पळून कोणासाठी गेली ती? तर त्याला एक उद्योगधंदा नीट जमलेला नाही, एक धरसोड वृत्तीचा मारवाडी आहे त्याच्यासाठी. गुजराती. ते गुजराती का मारवाडी का आपल्या जातीचं नाही महत्वाचं. माधुरी बघ, कालच राहायचा आग्रह करत होते ना, राहून जायचं ना, नाहीतरी आज यायचंच होतं ना. बघ निघतो मी. गाडीची वेळ होईल ना, आता येईल गाडी. यात्रीगण कृपया ध्यान दें, मडगांव से मुंबई जाने वाली मत्स्य शमी ओके. मी झोपू नको आता. पण आपला कोच थोडा पुढच्या बाजूला हो काय? माई बॅग घेऊ का मी? शमी थांब मी घेते. अगं झोपू नको सर. नीट घेशील ना तू? और चल आता लवकर मागणं. रिया जस्ट हेल्प माई. चल चल आता चल चाल. किती अजय? झोपू नको आता, गाडीत चढायचं आता, वेडेपणा करू नको. चल लवकर. हा अभिजित घे रे बाबा रे. हो, एक सेकंड. सावकाश आहे राहू, सावकाश. हा सावकाश. मी जाऊ ना आता. थांबा तुम्ही. शमिका कुठे? शमिका कुठे गेली? अगं मी तर झोपेत होते. माई तू नाही सांगितलं? अगं नाही, मी तिला बॅग घेतली आणि पुढे यायला सांगितलं. बरं, कुठे गेली मी बघून आलो. अगं तू नको आता जाऊ कुठे. चल आता आतमध्ये. चल चल आतमध्ये ये. बघू कुठे गेली शमिका. ए शमी. हॅलो अजयजी. हा अजयजी बोला. हॅलो, मला तुमचा आवाज येत नाही अजयजी. पाणी आणायला गेली होती का? काय ग? काय माहिती. माई शांत, माई आरडाओरडा नको. हॅलो, हो मी इंडियात आले. रिया नो यू डोंट गेट आउट. शमी. हॅलो हॅलो अजयजी. शमिका. हॅलो हॅलो अजयजी, मला तुमचा आवाज येत नाहीये. रियो. रिया व्हाट आर यू डूइंग? रिया गेट इनसाइड. रियो उतरू नको. मम्माई मी इंडियात आले अजयजी. हॅलो हॅलो. मम्मा ट्रेन सुरू झाली. मम्मा. माई. मम्मा. शमिका, ट्रेन सुटली, लवकर चल.
शमी माई दिसते का ग ती? काय दिसत आहे शमी 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 अभिजीत you can catch the train Shami, come on. Oh God. Oh shit. जरा काही सुचत नाही मला. I hope that Abhishek finds her. आता तुम्ही घाबरू नका. डोंट वरी. पुढची ट्रेन मिळेल आपल्याला. फक्त थोडंसं तिकिटांचं बघावं लागेल. oh no. आणि आय गेस काही वेळ जरा वाट पण बघावी लागेल. एक काम करा, तुम्ही आधी संध्या मॅमला फोन करून सांगा की तुम्ही ठीक आहात आणि आपण पुढच्या ट्रेनने येतोय म्हणून. ठीक आहे, मी तोपर्यंत पुढच्या ट्रेनची काहीतरी चौकशी करून येतो. ओके. हा, डोंट वरी. हॅलो 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 मामा, शमी बोलते. शमी शमी आर यू ओके? तू रडतेस का? हे बघ बाळा, काळजी करू नको. मामा विल डू समथिंग. ओके? नाही ग मामा, मी रडत नाहीये. ठीक आहे मी. बरं ऐक, मी आणि अभिजित पुढच्या ट्रेननी येतो आता मुंबईला. थँक गॉड अभिजित इज विथ यू. हे बघ बेटा, एकतर सांभाळून या तुम्ही दोघं आणि कीप मी पोस्टेड. मला फोन करत राहा की तुम्ही कुठपर्यंत पोहोचलात. ओके? ओके मम्मा. अँड यू टेक केअर ऑफ युअरसेल्फ बेटा. हां, मामा लव्ज यू बेटा. ओके. अभिजित भेटलाय तिला. थँक गॉड. पुढल्या ट्रेनने येत आहेत ती लोक मुंबईला. जा अजून ट्रेननी जा. मी सांगत होते तर कोणी ऐकलं नाही माझं. आता तरी त्या नीना आंटींना कळव की आम्ही येतोय तिकडे म्हणून. नाहीतर तिथे जाऊन पुन्हा मला थांबायला लागलं ना तर मी पळून जाईन US ला. इनफ रिया, लो युअर व्हॉइस. पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे हा. आणि थोडी शांत राहा. मी ऑलरेडी स्ट्रेस्ड आहे. ओके? डोंट वरी, शमिका बरोबर अभिजित आहे. तो तिची व्यवस्थित काळजी घे. ओके? या आय सी यू सून. यू टेक केअर. या बाय. अपनी तो जैसे तैसे थोड़ी ऐसे या वैसे कट जाएगी. गुड मॉर्निंग मॉम. अजून थोडा वेळ झोपला असतास ना, गुड इव्हिनिंग म्हणावं लागत असतं. मॉम, काय झालं? काय झालं काय? हे शमिकाचं मॅटर तू ज्या प्रकारे हँडल करतोयस मला अजिबात आवडत नाहीये. बिग डील यार. बरं मला सांग, सँडी आंटी कुठपर्यंत पोहोचली आहे? ती पोचेल. शमिकाचं काय झालं विचार. का? काय झालं? ती ट्रेन मध्ये चढलीच नाही, प्लॅटफॉर्म वरतीच राहिली. ओह शिट. मला सांग, ती एवढी मोठी आहे? जय, बरं ती आता तिकडे एकटीच आहे का? नाही, अभिजित आहे तिच्या बरोबर. ओ भाय, अभि आहे ना तिच्यासोबत. मग काळजी करण्याचं काहीच कारण नाही. मॉम, तूही तिची काळजी करू नकोस. ओके? सँडी आंटीला सांग शी इज इन सेफ हँड्स. ओके? ओके. तुमचं झालं का बोलून? या, आम्ही बोलू का? बोला. महत्वाचं आहे, बोला ना. नीट ऐका. जय, काहीही झालं तरी तुझं शमिकाशी लग्न व्हायला हवंय. आय एम सिरियस. हे बघ, त्यांच्या कंपनीचे आपल्याकडे फक्त 20% शेअर्स आहेत. तुमच्या दोघांचं लग्न झाल्यावरती आपल्याला सगळे शेअर्स मिळू शकतात. आय मीन, माझी आणि सँडीची मैत्री आपल्या जागी आहे, पण शमिकाचं आणि तुझं लग्न माझ्यासाठी एक बिझनेस डील आहे. अ बिझनेस मर्जर विच हॅज टू हॅपन कम व्हॉट मे. जय, सी दिस. मॉम, किती काळजी करतेस, किती टेन्शन. हा, सगळं व्यवस्थित होईल. ओके? चल मी पळतो आता. अरे संध्याकाळी भेटूया. ओके? लव्ह यू. बाय. मस्त झालंय लोणचं. माधुरी, हात पदराला काय पुसतेस हात? काय काय आणि हे काय काय करतेस तू? काही नाही ग, यांचा एक जुना शर्ट आहे ना, तो शिवतीये. फाट लावता ना. कशाला? अगं किती जुना झालाय तो.
टाकून दे आता. अरे असं टाकून देता येतो? तुम्ही मुलं पण ना. आई तुलाही पटतं का ग असं फाटस्तोवर कपडे वापरणं? फाटल्यावर पुन्हा शिवा, पुन्हा फाटस्तोवर. अगं मुलगा कमावतोय तुझा, सोड या सवयी आता. माधुरी, ह्या अशा सवयी होत्या ना, म्हणूनच यांच्या एकट्याच्या पगारात तुमच्या तिघांची शिक्षणं आणि बाकी सगळे खर्च निभावलेत. आता तू लग्न केलंस ना, तुलाही कळेल हळूहळू. बरं, मला नाही वाटत. माणसानं आहे त्यात किती काळ समाधान मानून राहायचं. 4 पैसे कमावण्यासाठी प्रयत्न करणं किंवा तेच 4 पैसे योग्य ठिकाणी खर्च करणं, यात काय चूक वाटते ग तुला आणि बाबांना? चूक आणि बरोबरचा प्रश्नच नाहीये माधुरी. खर्च करण्याची योग्य जागा कुठली याच्याबद्दल तुमच्यात आणि आमच्यात मतभेद आहेत आणि ते तसेच राहणार आहेत. काय काय मतभेद तसेच राहू नयेत ग. माधुरी, माझ्या लग्नाविषयीचे बाबांचे आणि माझे मतभेद कधी संपतील का ग? जातील ग, हे सुद्धा दिवस जातील. त्यांच्या मनासारखं नाही झालं ना, म्हणून धुमसतोय राग थोडे दिवस. विपुल त्यांना हवा तसा मुलगा नाही ना, म्हणून थोडे दिवस जाऊ दे. एखादं नातवंड आलं ना, म्हणजे सगळं आपोआप निवळेल. म्हणजे हे आपलं सहजच ग. तुम्ही बाळासाठी प्रयत्न करताय हे मला माहित आहे म्हणून. विपुलचा फोन आहे, घे ना मग. हॅलो माधुरी. हा विपुल बोल. माधुरी, माधुरी एक बुरी खबर आहे. काय झालं? काय? माधुरी, काय झालं? आई, अगं सांग ना, काय झालं माधुरी? बोल. आई, आशुदी, मी इंडियात आली आहे. ज्या देशाने तुला माझ्यापासून हिरावून नेलं होतं त्या देशात येऊन पोचले मी. ज्या कामासाठी मी यायचं ठरवलं होतं त्याची सुरुवातही झाली आशुदी. आणि बघ, मी शोधून काढीन सगळं. लव्ह यू आशुदी, अँड आय मिस यू. इथे येऊन मला कटिंग चाय तुमच्यासाठी. कटिंग चाय? कटिंग चाय म्हणजे? कटिंग चाय म्हणजे बेसिकली ही मुंबईची टर्म आहे. म्हणजे लोक असं नाक्यावर एकदम स्टाईल मध्ये उभं राहून बॉस तो कटिंगला ना असं सांगतात. मुळातच मुंबईची लोक फार आशावादी आहेत. खूप त्रास, खूप अडचणी असूनही त्यांचं लक्ष या अर्ध्या रिकाम्या ग्लासकडे जात नाही. ते म्हणतात चलतंय, नशिबाचा अर्धा ग्लास तरी भरलेला आहे. नाईस. चिअर्स. चिअर्स. माझ्यामुळे खूप त्रास झाला असेल ना तुम्हाला? नाही नाही, दॅट्स ओके. जय खूप शांत आणि सेन्सिटिव्ह आहे का? काय? शांत, सेन्सिटिव्ह, मनातून रोमॅन्टिक, पण आपल्या प्रेमाचं कणभरही प्रदर्शन न करणारा. साधा, मॅच्युअर, असाच आहे ना तो? असं कशावरून वाटलं तुम्हाला?
काय नाही, त्याने निवडलेली ही फुलं आणि त्याचा कलर पाहून ओळखलं मी. यु नो, ज्याला पांढरा रंग आवडतो आणि जो पहिल्याच भेटीत रेड किंवा पिंक कलर न देता व्हाईट कलर निवडतो ना, तो माणूस असाच आहे ना जय.